बागच आहे, चिकू आहे, पेरू आहे, सीताफळ, फुलांची बरीच झाडं. रात्री 10 वाजता बाहेर पडलो, 8 वाजता आणि गेट जवळच एंट्रन्स भेटला. छोटे इथे लागलाय. नमस्कार मित्रांनो, तर तुमचे परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. मागचा व्हिडिओ होता तो प्रवासाचा. आम्ही डोंबिवलीवरनं आमच्या गावाला पोचलो आणि पोचल्या आता घर होतं 1 महिना बंद. तर घराची अवस्था पूर्ण मुंग्या, रेती आणि ते कोणी राहत नाही. आम्ही असे वरच्या वर येत असतो. त्यामुळे घरी आलं की सगळ्यात पहिला टास्क असतो तो घर क्लीन करायचा. तर मी आता हॉल साफ करायला घेतला. हां हो वाटतं बाहेरचं ऑन केलं, मे बी लाईट पण गेली. तर आता पहिले पूर्ण घर इकडचं नको लावू, ते बंद होतं ना. तर सगळ्यात पहिले आम्ही घर झाडून घेतो. हॉल झाडायला घेतला. दादा किचन झाडे आणि हे 2 रूम आहेत ते झाडून घे. कमीत कमी एक अर्ध्या तासाचं तरी काम आहे. किंवा 20-25 मिनिटाच्या कडक मेहनतीनंतर घर एकदम क्लीन झालं. पूर्ण हॉल आणखी दुसरं सगळ्या रूमचे विंडोज ओपन केले, फॅन ऑन केला व्हेंटिलेशन होण्यासाठी आणि पास होण्यासाठी फ्रेश आहे. आणि हे आमचं अंगण. दोन झाडं लावून झालेली आहेत. नाही, एकच लावलं शेवग्याचं आणि झाडं बांधली आणि एक सीताफळचं झाड वाकलेलं थोडंसं आधार दिला. त्याला काठी लावून सरळ करून त्याला बांधून ठेवलंय. आम्ही शेतकरी झाले एक दिवसासाठी. बाहेर मस्त पाऊस पडतो आणि शेजारच्या वहिनीने मस्त कोरा चहा आणून दिला. टिपिकल कोरा चहा, ते पण स्टीलच्या कपात. आता मस्त पावसामध्ये घेतो आणि नंतर त्या वहिनी थोडं धुरीचा पण व्यवस्था करून चहा घ्यायला या कोरा चहा प्यायला या गावाला पावसामध्ये. ब्रँडी आणि मजाच वेगळी. तर आता मस्त चहा पितोय. आतमध्ये कोरा चहा आहे, बाकी काही नाही. तर कोरा चहा, बाहेर पाऊस पडतोय, मस्तच वातावरण. ओरिजिनल डे एकदम गावचं एन्जॉयिंग रिअल लाईफ. फेक वर्ल्डपासून लांब, शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि सगळ्यात मेन म्हणजे गावातली गोड माणसं स्वतःहून आणून चहा दिला. आम्ही मागितला पण नव्हता. अशी झाडं आपण बस बाहेर बघा, ही आमची बाग. असा चहाचा कप. ही सगळी कलमाची झाडं बघ. हे सगळं पूर्ण कलम आहेत आंब्याचे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्या डाव्या साईडला थोडे काजू आहेत, चिकू आहे, पेरू आहे, सीताफळ, फुलांची बरीच झाड आहेत. म्हणजे बॅक साईडला मोस्टली सगळे कलम आणि काजू आहेत आंब्या. संध्याकाळच्या वेळेला घरात गावाला मच्छर खूप येतात, त्यामुळे
शेजारच्या वहिनीने हे ह्याला शेणकी म्हणतात किंवा काय म्हणतात माहीत नाही, बट हे चुलीमधल्या लाकडांचा धूर जाळून जो धूर होतो ते करून दिलं आहे. हे टोटल नॅचरल गुड नाईट मॉस्किटोसाठी, गावचं ओरिजिनल, नो केमिकल्स, याचा काही त्रास नाही. तर आता संध्याकाळच्या वेळेला लावलं आहे थोडं. बघा डोर ओपन आहे, पण घरात तुम्हाला एक पण मच्छर नाही दिसणार. आता हे थोडा वेळ चालू ठेवू, त्याच्याने गावचा फील पण येतो, मच्छरांचा पण त्रास नाही होत. कसलं झाड आहे? सीताफळ. एक लिंबूचं झाड लावतो, जे डोंबिवलीवरनं आणलंय. तर दे कापू. है ना, हम्म. आहे. एक मोसंबी लावलंय, सीताफळ इथे एक छोटंसं पेरूचं लावलंय आता. ते आता वाढेल पावसाळ्यात. आणि तिकडे आता आम्ही ते 4 महिने सीताफळ आणि लिंबू 4 महिन्यामध्ये रिझल्ट भेटेल गावठी पद्धतीने. आणि अजून एक झाड लावायचं बाकी आहे ते. बियांची झाड. येस, घरात गावठी फळांच्या बिया वाढवलेल्या, त्यांची झाडं रोपं तयार केली स्वतःच दादाने आणि ती लावलीत. आता एक झाड लावायचं बाकी आहे, ते सकाळी लावू. 5 पैकी 4 झाडं लावून झालेली आहेत. संध्याकाळ पण झाली, रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय. आता घरात जायची वेळ. चला. मोठा आहे. रात्री 10 वाजता बाहेर पडलोय, 8 वाजता, आणि गेटजवळच एंट्रन्स जवळ बघा काय भेटलं आम्हाला. चिंबोरी. चिंबोरी. नको नको, राहू दे राहू दे. तर पाय नांगे बघ कसे उघडलं. थांबा दादा. गुड मॉर्निंग, सुप्रभात मित्रांनो. सकाळ झाली आहे, सकाळचे 7 वाजले आहे. जस्ट उठलो आहे, ब्रश वगैरे केलं, फ्रेश झालो आहे थोडंसं. आंघोळ वगैरे नाही केली, कारण आता लगेच निघायचं आहे. 7 तर वाजलेले आहेत, लवकरच निघायचं होतं. बट थोडं सकाळी गार वातावरण असल्यामुळे जास्त वेळ झोपलो, 6:30. पण आता निघू एक 10-15 मिनटं. त्याच्या आधी हे बघा, घराच्या हॉलच्या इकडच्या बाल्कनीत बाहेरचा परिसर. रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय, एकदम फ्रेश एन्व्हायरमेंट आहे. मस्त. आता वहिनींनी कोरा चहा आणि एक बिस्किटचं पॅकेट दिलं. आता मस्त इथे निवांत खुर्चीवर बसायचं आणि चहाचा आनंद घ्यायचा. सकाळी आता तुम्हाला मी आमच्या अंगणातला परिसर दाखवतो. हे मागे आमचं घर, घराची मागची बाजू, किचनच्या साईडची, आणि हा किचनच्या मागचा परिसर. इथे पूर्ण आम्ही आंब्याचे कलम लावलेत, म्हणजे अंगणातच. घराला अंगणच जवळजवळ अर्धा एकरचं आहे. त्याच्यामध्ये हे कलम लावलेत. हे कलम आता जवळजवळ 3 ते 4 वर्षाचे, काही कलम 5 वर्षाचे आहेत. पण अजून वाढायला वेळ आहे. बट त्यांनी आता इथे तग धरलेलं आहे, बघू शकता तुम्ही. बॅक साईड घराची, हा पूर्ण परिसर हा अंगण आहे घराचा. तिथे हे काजू आंब्याचे कलम लावलेत. हे अजून एक आंबा इथे दिसतोय मागे, तो आहे काजू. आंबा आंबा
इथे एक आंबा आहे, इथे एक आहे, ते एक छोटं वाला आहे. आपलं घर, इथे एक आहे आंबा. परत इकडे पावसामुळे गवत वाढलंय, पण एवढं गवत मध्ये काही भीती वाटत नाही. श्रावणापर्यंत हे गवत जवळजवळ कमरेच्या वरच्या हाईटवर जातं. मग इथे जरा चालताना थोडी भीती वाटते. मग तेव्हा बेलणी करायला लागली, कारण आत्ता करून काही फायदा नाही, परत करावीच लागेल. आणि हा एक काजू हवा, हा सगळ्यात मोठा काजू केवढा वाढला. हा फळं द्यायला ह्याने सुरुवात केली. तर प्रत्येक झाडाखाली आता हा असा डोंगर करून ठेवला आहे, म्हणजे खत आणि माती याचा डोंगर करून ठेवला आहे, जेणेकरून त्याच्या बुंद्याशी पाणी जमा नाही राहिलं पाहिजे, ते ओझरून गेलं पाहिजे किंवा थेंब थेंब आतमध्ये गेलं पाहिजे. एकदम जास्त पाणी पण तिथे जमा राहिलं नाही पाहिजे, म्हणून प्रत्येक झाडाच्या खाली असा डोंगर करून ठेवला आहे. पाऊस सुरू झाल्यापासून हे बघू शकता, मातीचा डोंगर, खत आणि माती याच्यात मिक्स आहे. खत म्हणजे आम्ही कुठलं केमिकलचं खत नाही वापरलं. इथे जे आजूबाजूला शेण, पालापाचोळा वगैरे याचं जाळून कुजवून जे बनलेलं गांडूळ वगैरे, त्याचं नैसर्गिक खत आहे प्रत्येक झाडाला. हा एक काजू, तिथे एक काजू आहे, बघू शकता पूर्ण परिसर. हे बघा, हा इथे चिक्कू लावला आहे, आणि तुम्ही बिलीव्ह नाही करू शकत, चिक्कूची झाडाची हाईट बघा, साधारण 6 फीट हाईट असेल. 6 जास्त आहे, कारण माझी 5-6 आहे, त्याच्यावरती थोडंसं आहे. आणि त्याला बघा चिक्कू लागले, छोटे आहेत. हा एक इथे लागला आहे, हा एक इथे चिक्कू लागला आहे, इथे एक लागला आहे. आणि बघा किती कळ्या आणि फुलं लागली बघा, प्रत्येक फांदीवर आहेत. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला जी कळी येते फळ उगवण्याच्या आधी, तेव्हा प्रत्येक ठिकाणी. आणि हे जे आता खाली पडलं आहे, हे गावठी झाड, म्हणजे बोरांचं, बोरं खातो त्याचं. त्याला आता बांधायला पाहिजे, बट वेळ नाही. नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा आम्ही त्याला बांधू. हा जुना आंबा आहे, पहिल्यापासून गावठी. त्यांच्या 2 आंब्यांच्यामध्ये शेवग्याच्या शेंगांचं आहे, त्याच्या बाजूला पण एक शेवग्याच्या शेंगांचं आहे. आणि एवढी स्पेस अजून एम्प्टी आहे, म्हणजे तिथे आम्ही काहीच नाही लावलं आहे. ती दिसते ती घराची फ्रंट साईड. हा, त्या फ्रंट साईडपासनं हा पूर्ण एवढा परिसर एवढा अजून एम्प्टी आहे. इकडे अजून एक कमीत कमी 15 झाडं तरी आरामात लागतील. आता ते विचार करतोय कुठली लावायची आणि कशी प्लॅन करून लावायची. तर हे आहे आपल्या घराचं अंगण, हे आहे आपलं होम स्वीट होम. प्युअर कोकणी पद्धतीने बांधलेलं, कौलारू, पत्रे बित्रे नाही टाकलेत, बाबांनी बांधलेलं आमच्या. कोकणी पद्धतीचं घर. आणि हा घराच्या आजूबाजूचा पूर्ण हा रस्ता वाढीत जातोय, पूर्ण परिसर. चला, सकाळी तुम्हाला दाखवायचा होता. तिकडनं दादा येतो, काम करून करून त्याचा शोल्डर दुखतो. तर आता एक 15-20 मिनिटात निघू आम्ही. वातावरण तर एक नंबर आहे, जावंसं तर वाटत नाही, पण जावं लागेल.
तर आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. हा एक दिवसाची म्हणजे एक दिवस नाही म्हणता येणार, अर्धा दिवस आणि एक रात्र, एक रात्रीचं समजा फॉर एक्झाम्पल. काल रात्रीपासनं म्हणजे इथे आम्ही काल रात्र कशी स्पेंड केली, रात्री कसं वाटत होतं इथे घरी आल्यावर, शांतता गावची आणि सकाळचं हे फ्रेश वातावरण, फुल ऑफ ऑक्सिजन, फुल ऑफ लाईफ, मस्त एकदम फ्रेश वाटतंय. म्हणजे म्हणतात ना बॉडीमध्ये एक वेगळीच एनर्जी फील होते, जी आपल्याला नॉर्मली शहरात नाही फील होत सकाळी उठल्यावर म्हणा, कारण धकाधकीचं धावपळीचं जीवन असतं. तर हा ब्लॉग पूर्ण त्याबद्दलच होता. आम्ही काही झाडं आणलेली, ती झाडं आम्ही लावली काल, 6-7 झाडं आणलेली, सॉरी 5 झाडं आणलेली. मोसंबीचं होतं, त्याच्यानंतर 2 लिंबाची होती, 1 फुलाचं होतं आणि एक सीताफळाचं होतं. तर म्हणजे सीताफळ, मोसंब, लिंबू ही पण झाडं लावली अंगणामध्ये, जिथे जिथे जागा आहे. फॉर एक्झाम्पल त्या घराच्या डाव्या साईडला छोटीशी गल्ली टाईप दिसते, तिथे लावलेली. तर असं काही पूर्ण आम्ही रात्र इथे स्पेंड केली. आता सकाळ झाली, आता निघू. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक आणि कमेंट करायला पण विसरू नका. तर पुन्हा भेटू अशाच एक इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टाटा, बाय बाय, सी यू.